नमस्कार, सुप्रभात। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्हामधून। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती, गेल्या 2 दिवसात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। विदर्भात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, भंडाऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी। भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। गोसेखुर्द प्रकल्पातून 18,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदियाच्या देवरीमधील ककोडी चिचगड मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला। ककोडी परिसरातील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलाय। गोसेखुर्द धरणाच्या विसर्गामुळे गडचिरोली जिल्ह्यात बिकट पूरस्थिती। आतापर्यंत 256 नागरिकांना सुखरूप बाहेर काढलंय, तर गडचिरोली ते नागपूर आणि चारमोशी या 2 राष्ट्रीय महामार्गांसह 21 मार्ग बंद आहेत। पुरामुळे वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील 5 रस्ते वाहतुकीसाठी बंद। रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्यानं गावाचा संपर्क तुटलाय। भंडारा शहरासह ग्रामीण भागात पूरपरिस्थिती। भोजापूर येथील एका गर्भवती महिलेसह अनेकांना सुरक्षित स्थळी हलवलं। 84 कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश। यवतमाळ जिल्ह्यातील 18 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी, गेल्या 24 तासात 33.40 मिलीमीटर पावसाची नोंद। पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा धरण हे 100% भरलंय। यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वर्धा नदीला पूर, पुलावरून पाणी वाहत असल्यानं वरोरा मार्ग बंद, तर नदीकाठावरील शेती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं शेतीला तलावाचं रूप आलंय। यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यामध्ये धानोऱ्यात पुराच्या पाण्यात शेतकरी वाहून गेला। शेतातून परतत असताना ही घटना घडली। शोध मोहीम सुरू आहे। वैनगंगेच्या पुराचा चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतील 8 गावांना फटका। नदीकाठच्या 14 कुटुंब सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आली आहेत। बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बिंदुसारा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। अजूनही 167 पाणी प्रकल्पामध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक आहे। जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा। उद्धव ठाकरे ऑगस्ट महिन्यामध्ये कोकण दौऱ्यावर। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा। मराठा आंदोलक मनोज जरांगे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर। मुंबईत 29 ऑगस्टला होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चावडीमध्ये बैठकीचं आयोजन। कुणबी सर्टिफिकेट देऊ नये यासाठी मंत्री संजय शिरसाट अधिकाऱ्यांवर दबाव आणतायत, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। यवतमाळमध्ये बच्चू कडूंची 7/12 कोरा यात्रा सुरू। आता लाठीकाठी घेऊन एकजूट करा आणि सरकारला हिसका दाखवा, कडूंचं शेतकऱ्यांना आवाहन। राज्य सरकार सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करणार। एबीपी माझानं बातमीही दाखवली होती आणि त्यानंतर कापूस खरेदी होत असलेल्या भ्रष्टाचाराची ही बातमी समोर आली आहे। रब्बी हंगामातील ज्वारी, मका, बाजरी खरेदीसाठी 20 जुलैपर्यंत मुदतवाढ। जळगाव जिल्ह्यातील 18 केंद्रांवर खरेदी सुरू असून या योजनेचा लाभ घेण्यास प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आवाहन। गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी, शेगाव, अक्कलकोटमध्ये सोहळ्याचं आयोजन, तर शिर्डीचे साईबाबा मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे। राज्य सरकारकडून होमिओपॅथी डॉक्टरांना मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीची परवानगी देण्यात आली। या निर्णयाविरोधात ॲलोपॅथी डॉक्टर संघटनांचा उद्या राज्यव्यापी बंद। अकोल्यात आशा सेविका संघटनांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन। यावेळी आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा सेविका आणि गटप्रवर्तकांकडून थाळीनाद आंदोलन। यावेळी अन्यायकारक श्रमसंहिता आणि जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली। सांगलीत केंद्रांच्या नव्या श्रमसंहितेविरोधात आशा आणि अंगणवाडी सेविकांचा मोर्चा। यावेळी जुने कामगार कायदे नामशेष होण्याच्या भीतीनं जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली।
गोंदियाच्या रामनगर महावितरण कार्यालयासमोर विद्युत कर्मचारी संघटनेचं धरणे आंदोलन. केंद्र आणि राज्य सरकारच्या खासगीकरण धोरणाचा आंदोलकांकडून निषेध. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकाम कामगार संघटनेचं जोरदार निदर्शन. घरकाम आणि बांधकाम कायदा लागू करा आणि मोदी सरकारनं रद्द केलेले कामगार हिताचे 28 कायदे त्वरित लागू करण्याची आंदोलकांची मागणी. कारंजा तालुक्यातील सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्यानं संतप्त गावकऱ्यांनी प्रेत थेट ग्रामपंचायतीमध्ये ठेवलं. स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला. भंडाऱ्यात कर्जमाफीसाठी किसान सभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. मुंबई गोवा महामार्गावरील पेणजवळच्या पट्ट्यात चक्क लोखंडी सळ्याबाहेर. निकृष्ट कामाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं. खारपाडा ते गडप इथं ठाकरे सेनेचा मोर्चा. भंडाऱ्यामध्ये पेट्रोलमध्ये पाणी निघाल्यानं वाहनधारकांचा धुडगूस. पेट्रोल पंप मालकावर कारवाई करण्याची मागणी. जळगावच्या शिरसोली गावामध्ये लाखोंच्या सीलबंद वेफर्सचे पाकिट फेकून दिलं. वडालिया कंपनीचं असलेलं हे वेफर्सचं मुदतबाह्य असल्याची स्थानिकांची माहिती. बेळगाव शहरात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या. कुराडेकर कुटुंबातील तिघांनी विष पिऊन संपवलं जीवन, तर सुनंदा कुराडेकर या मुलीची प्रकृती गंभीर. बीडच्या आंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात मृत घोषित केलेल्या बालकावर उपचार सुरू. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना बाळ जिवंत असल्याचं उघड. 2 समितीच्या माध्यमातून केली जाणार प्रकरणाची चौकशी. वर्ध्याच्या भुगावात शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू. शेतकऱ्याचा मृतदेह महावितरण कार्यालयात आणला. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. वेगवान घडामोडींचा आढावा